जय शिवराय मित्रांनो शेतकरी कर्जमाफीच्या याद्याच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा असा अपडेट आहे। मित्रांनो आज 24 जुलै 2026 रोजी कर्जमाफीच्या याद्या अपलोड केल्या जाणार आहेत। याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 7,48,796 पात्र झालेल्या शेतकऱ्यांची याद्या पोर्टलवरती अपलोड केल्या जाणार आहेत आणि या याद्या शेतकऱ्यांना पाहता येणार आहेत। उद्यापासून याची केवायसी प्रक्रिया देखील सुरू केली जाणार आहे। मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 7,48,796 शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये आपण यापूर्वी सुद्धा माहिती घेतलेली की कोल्हापूर जिल्ह्यातील जवळजवळ 29,409 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवरती अपलोड करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे सांगलीमधील 56,962 शेतकरी आहेत। अकोला वाशिम मध्यवर्ती बँकेचे जवळजवळ 30,709 शेतकरी आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 1,92,248 शेतकरी आहेत। याचप्रमाणे पुण्यामधील 61,900 पुणे जिल्ह्यातील एकूण 61,900 शेतकऱ्यांची यादी अपलोड केली जाणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील 7,694, जालना जिल्ह्यातील 62,500 तर यवतमाळ जिल्ह्यामधील 64,865 शेतकऱ्यांची, भंडारा जिल्ह्यामधील 23,658, नांदेड जिल्ह्यामधील जवळजवळ 11,166, लातूर जिल्ह्यामधील 44,699 तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून 56,013 शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात येणार आहे। हे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जिल्ह्याची माहिती। याच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर जे काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका असतील त्या जिल्हा बँकेचे जे काही पात्र करण्यात आलेले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची यादी पोर्टलवरती अपलोड केली जाणार आहे। याच्यामध्ये 7,48,796 शेतकऱ्यांची यादी असणार आहे। मित्रांनो आता ही यादी अपलोड केल्यानंतर ही यादी कुठे पाहिजे हा एक महत्त्वाचा असा प्रश्न विचारला जातो। याच्यासाठी आपले सरकार पोर्टलवरती मी यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना नावानं एक टॅब ऍड करण्यात येणार आहे। या टॅबच्या अंतर्गत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी त्या आपले सरकार सेवा केंद्रावरती पाहता येणार आहे। अशा प्रकारच्या याद्या आजपासून शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। उद्यापासून याची केवायसीची प्रक्रिया आणि कर्जमाफीची जी काही प्रक्रिया ती सुरू होईल। आता याच्या व्यतिरिक्त खाजगी बँका, राष्ट्रीयकृत बँका किंवा इतर जे काही बँका आहेत त्या बँकाच्या संदर्भातील अपडेट येतील आणि ते अपडेट आल्यानंतर त्याच्याबद्दल सुद्धा आपण नक्की माहिती घेऊ। याच्या अंतर्गत केवायसी कशी करायची, केवायसी साठी काय काय प्रक्रिया असणार आहे ते ऑनलाईन पाहण्याचा सुद्धा आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून नक्की प्रयत्न करूयात। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह। धन्यवाद।